नमस्कार मंडळी, मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्य मराठीमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। तर सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। आज आपण गुढीपाडवा स्पेशल मध्ये मलाईदार एकदम मौसूद असं श्रीखंड आणि त्यासोबत ही टम्म फुगलेली अशी पुरी याची रेसिपी आपण बघणार आहोत। तर जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की आठवणीने लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राइब करा। चला तर मग आपण या मलाईदार केशर बदाम पिस्तायुक्त अशा मौसूद गोडसर असं श्रीखंडाच्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्यम मध्ये खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे। गुढीपाडवा स्पेशल रेसिपीज मध्ये आज आपण बघणार आहोत एकदम मलाईदार असं केशर बदाम पिस्ताचं श्रीखंड। तर हे आपण अतिशय सुरुवातीपासून आपण म्हणजे चक्का लावण्यापासून आपण श्रीखंड एकदम मौसूद आणि गोडसर असं श्रीखंड आपण कसं बनवणार आहोत इथपर्यंत आपण ही सगळी रेसिपी बघणार आहोत। अतिशय छोट्या छोट्या टिप्स याच्यामध्ये मी सांगणार आहे की ज्यामुळे तुमचं श्रीखंड जे आहे ते एकदम छान मऊ असं एकदम गोडसर आणि अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असं तुमचं हे श्रीखंड बनेल ते आपण बघणार आहोत। तर बेसिकली आपण हे श्रीखंड 3 ते 4 स्टेप्स मध्ये विभागून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपण यासाठी बघणार आहोत की आपण दही कसं लावायचे। तर या दह्याचा आपण नंतर चक्का बनवू आणि चक्क्यापासून आपण नंतर श्रीखंड बनवणार आहोत। तर ह्या ज्या स्टेप्स आहेत या सगळ्यात खूप महत्त्वाच्या आहेत। तर तुमचं श्रीखंड जे फायनल प्रॉडक्ट आहे ते अतिशय सुंदर मौसूद आणि तेवढंच ते गोडसर असं बनेल। तर चला सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत दही कसं लावायचं। आपण याच्यासाठी फुल क्रीम दूधच वापरणार आहोत। गवळ्याचं दूध जे आहे किंवा म्हशीचं दूध असतं तर ते आपण घेत नाही, वापरत नाही, कारण त्यामध्ये काही काही वेळेस पाणी असण्याची शक्यता असते। तर याच्यासाठी आपल्याला फुल क्रीम दूध आपण वापरतो म्हणजे आपलं जे श्रीखंड होईल ते एकदम छान मलाईदार असं बनणार आहे। तर आपण सुरुवात करूया। तर यासाठी आपण एक जाड बुडाचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्या तळाला आपण बघू शकतो आपण थोडंसं पाणी घेतलेलं आहे। तर याच्यामुळे काय होतं की आपलं दूध जे आहे ते खाली तळाला आपलं लागत नाही आणि त्याच्यामध्ये आता आपण आपलं हे 1 लिटर दूध ते काढून घेणार आहोत। तर आता आपण गॅस चालू केलेला आहे। आपण हाय फ्लेमवर याला हलवत हलवत आपण या दुधाला आपण उकळून घेणार आहोत। तर ही सेकंड टिप आहे की हलवल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये जी क्रीम तयार होते, जी वर साईचा लेयर येतो तो तयार होणार नाही आणि तसं झालं नाही म्हणजे काय होतं की जे फॅट आहे ते पूर्ण दुधामध्येच राहतं आणि त्याच्यामुळे जे दही आहे ती घट्ट लागण्यासाठी मदत होते। तर ही आपली एक सेकंड महत्त्वाची टिप आहे। तर आपण इथे बघू शकतो आपल्या दुधाला आता व्यवस्थित उकळी आली आहे। त्यानंतरही आपण त्याला हलवत एखाद्या मिनिटासाठी आपण पुन्हा त्याला आपण उकळून घेऊया अजून आणि सतत हलवायचं आहे म्हणजे वर आपली साईचा लेयर हा येणार नाही। आपण आता गॅस हा बंद करून घेऊया। छान। आणि आता आपल्याला हे दूध कोमट होईपर्यंत एकदम आपण त्याच्यामध्ये बोट घालून आपण चेक करू शकतो इतपत ते कोमट होईपर्यंत आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। तर आता आपला एक अर्धा तास झालेला आहे आणि आपण बघू शकतो आपण सतत ढवळल्यामुळे काय झालंय की याच्यावर एक साईचा लेयर आपला तयार झालेला नाहीये आणि आपण बोट घालून बघू शकतो की आता हे थोडंसं कोमट आहे, खूप जास्तही थंड झालेलं नाहीये। आपण त्याला इझिली हात लावू शकतो इतपत ते कोमट झालेलं आहे। तर आता आपण दही लावून घेऊया। तर त्यासाठी मी इथे एक पसरट डब्याचा उपयोग केलाय। तुम्ही जर तुमच्याकडे जर एखादं चिनी मातीचं भांडं असेल पसरट आडवंवालं तर त्याच्यामध्ये पण दही लावू शकता। तर त्यांनी खूप छान दही लागतं आणि जर नसेल तर तुम्ही पसरट डब्याचा उपयोग करा। तर यामुळे काय होतं की जे आपलं दही लागणार आहे ते खूप छान व्यवस्थित लागतं। तर आता मी इथे 1 चमचा दह्याचं विरजण घेतलेलं आहे। आधी जे दही लावलं होतं त्याचं आपण विरजण, त्याला विरजण म्हणतात, तर ते आपण दही घेतलेलं आहे। तर हे 1 चमचा दही मी आधी व्यवस्थित सगळीकडे खाली हे लावून घेणार आहे असं। आणि जे विरजण म्हणून आपण दही लावणार आहोत त्याच्याकडे एवढं लक्ष द्यायचं की ते खूप जास्त आंबट नको, कारण ते जर खूप जास्त आंबट असेल किंवा जास्त शिळं असेल तर जे आपण लावणारं दही आहे ते देखील आपलं थोडंसं आंबटसर लागतं।
तर आता आपण हे जे 1 लिटर आपण दूध आपण तापवून घेतलं होतं, कोमट झालंय ते आता ते आपण या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि छान याला आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे जे विरजण आहे ते व्यवस्थित या दह्याला लागतं. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तर त्यामुळे काय होतं की हे दही आपलं खूप लवकर लागतं. तर जवळपास 4 ते 5 तासामध्ये आपण आपलं दही हे लागेल. पण जर हिवाळ्याचे दिवस असतील आणि तुम्हाला दही लावायचं असेल तर तेव्हा तुम्हाला एक रात्री समजा लावलं तर सकाळपर्यंत, म्हणजे 7 ते 8 तासामध्ये तुमचं दही लागेल. आणि थोडासा उबदार ठिकाणी तुम्ही ते ठेवा, म्हणजे दही हे व्यवस्थित लागतं. तर आपण हे विरजण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपलं हे दही लावून तयार झालेलं आहे. आपण हे झाकण लावून याला एखाद्या उबदार ठिकाणी आपण 3 ते 4 तासासाठी ठेवून देऊया. आणि याला आपल्याला डिस्टर्ब करायचं नाहीये, एका ठिकाणी त्याला स्तब्धपणे त्याला लावून ठेवायचं आहे. त्याच्यानंतरची प्रोसिजर आपण 4 ते 5 तासानंतर बघणार आहोत. तर आता आपले 5 तास झालेले आहेत आपण विरजण लावून. तर आता आपण उघडून बघूया. आहा, छान बघू शकता आपलं दही हे व्यवस्थित आता छान लागलेलं आहे. तर आता आपण याला हात न लावता याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत जवळपास 1 ते 2 तासासाठी. त्यामुळे काय होतं की ते अजून छान घट्ट लागतं दही आणि जास्त आंबट देखील आपलं ते होत नाही, कारण आपल्या चक्का करेपर्यंत त्याचा पुन्हा वेळ जाणार आहे आणि त्या वेळामध्ये आपला जे दही आहे ते आंबट होणार नाही. यासाठी आपण त्याला पुन्हा 1 ते 2 तासासाठी आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया. दही लावल्यानंतर आपण हे 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. छान आता मस्त अजून घट्ट झालेलं आहे आपलं हे दही, आपण बघू शकतो. आहा, तर मलाईदार खूप सुंदर असं दही तयार झालेलं आहे. आता आपण चक्क्याची प्रोसिजर सुरू करतो. इथे मी भांडं घेतलं, त्याच्यावर आपण ही अशी एक जाळी ठेवलेली आहे आणि एक छान पांढरा सुती कपडा आपण त्याच्यावर ठेवणार आहोत. तर हा सुती कपडा मी थोडासा ओला करून घेतलेला आहे. त्यामुळे काय होतं की हे जे चक्का आहे हा कमीत कमी या कपड्याला लागतो. आणि आता आपण हे सगळं जे दही आहे हे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आपण 1 लिटर दुधाचं आपण हे दही बनवलेलं आहे. तर आता आपण हे सगळीकडनं असं व्यवस्थित बांधून घेऊ आणि याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता आपण याला असं बांधून ठेवू. हे असं बांधून घेतलेलं आहे, बघू शकता. तर आता एक तर हे तुम्ही एखाद्या उंच ठिकाणी असं बांधून ठेवू शकता, म्हणजे हे पाणी असं टिपकत राहील याच्यातनं. नाही तर हे याच जाळीवर आपण असं ठेवून देऊ आणि त्याच्यावर एखादं जड सामान, जड वस्तू आपण एखादी ठेवून देणार आहोत. तर त्यामुळे काय होतं की या 4-5 तासामध्ये याच्यामधलं सगळं पाणी जे आहे एक्स्ट्राचं ते सगळं निघून जातं. तर हा चक्का आपला जास्त आंबट होऊ नये म्हणून आपण काय करणार आहे की हे आपण जे दही आहे हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. त्यामुळे त्यातलं पाणी ते सगळं निघून येईलच, पण हा चक्का जो आहे तो जास्त आपला आंबट होणार नाही. बाहेरचा जो विकतचा चक्का असतो तो बरेच वेळा 1-2 दिवस जुना असतो आणि त्यामुळे काय होतं की तो खूपसा आंबटसर असतो. तर थोडीशी मेहनत घेतली आणि जर घरी आपण हे जर बनवलं ना तर अतिशय सुंदर असं आपलं श्रीखंड तयार होतं. चला तर मग आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया आणि 5-6 तासानंतर आपण याचा श्रीखंड तयार करायला सुरुवात करूया. आता आपल्या इथे 5 ते 6 तासासाठी आपण हे छान फ्रीजमध्ये ठेवला होता हा चक्का. आणि आता आपण हे उघडून बघूया. त्यातलं बघू शकता पूर्ण छान पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि हे जे पाणी निघालेलं आहे हे आपण आता काढून टाकूया. दुसऱ्या आपण भांड्यामध्ये आता हे काढून घेणार आहोत. छान बघू शकता किती सुंदर आपला हा चक्का हा तयार झालेला आहे. आणि या कपड्याला जे लागलेला आहे चक्का तो देखील आपण याच्यामध्ये काढून घेणार आहोत सगळं. तर बघू शकता आपला हा चक्का किती मस्त सॉफ्ट मुलायम एकदम झालेला आहे. खूपच सुंदर चक्का तयार होतो. तर थोडीशी याला आपली मेहनत जरी जास्त लागत असेल तरी अतिशय उत्कृष्ट असं आपलं हे चक्का तयार होतो. तर आता आपल्याला हा जो चक्का आहे हा आपण जर तुम्हाला जर वाटत असेल की हा जरा थोडासा कोरडा झालेला आहे किंवा जर खूप स्मूथ नाहीये तर तुम्ही अशा जाळीमधनं तो गाळून घेऊ शकता. पण आपल्याला बघू शकता हा खूपच स्मूथ छान झालेला आहे. तर आपण हा डायरेक्ट आपल्या ज्या भांड्यामध्ये आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्याच्यात काढून घेऊया.
तर इथे आपला जवळपास 2.5 वाट्या चक्का हा तयार झालेला आहे. त्यासाठी आपण 2 वाटी पिठी साखर याच्यामध्ये घालणार आहोत. तर याच्यामध्ये मी आता काही 8 ते 10 केशराच्या काड्या ठेवल्या होत्या मी दुधामध्ये भिजत, त्या देखील याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आणि आपण याच्यामध्ये आता 1 चमचा आपण विलायचीची पूड टाकून घेणार आहोत. तर या केशरमुळे काय होतं की याला खूप सुंदर कलर येतो. तुम्ही बघू शकाल खूप मस्त कलर आपल्या या श्रीखंडाला आलेला आहे. सुंदर असं दिसतंय. छान आपण फेटून घेऊया ते. जेवढं आपण छान त्याला फेटू ना तेवढं ते अजून मुलायमदार असं होईल आणि ते आपलं सुंदर लागेल. तर हे श्रीखंड आपल्या कोणत्याही बाहेरच्या विकतच्या श्रीखंडापेक्षा किंवा विकतच्या चक्का आणून आपण जो घरी बनवतो त्या श्रीखंडापेक्षा हे अतिशय सुंदर लागतं आणि अतिशय स्वस्तात मेन म्हणजे तयार होतं. छान आपण असं आता हे फेटून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर क्रीमी असं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. तर इथे मी काही काजू घेतले होते, तर त्याचे बारीक काप करून घेतले, ते टाकणार आहे. बाकीचे आपण सजावटीसाठी ठेवू. थोडे आपण बदामाचे काप घेतलेले आहेत आणि 8 ते 10 पिस्त्याचे आपण काप करून घेतले, ते देखील याच्यामध्ये आपण टाकणार. आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त हे करू शकता. सुंदर असं आपलं हे मलाईदार गोडसर असं श्रीखंड आपलं हे तयार झालेलं आहे. आपण हे सर्व करून घेऊया. खूप सुंदर असं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे. मस्त त्याला केशराचा रंग आलेला आहे, केशरीचा. छान आपण ड्रायफ्रुट्सनी सजवून घेऊया. खूप स्वस्तामध्ये आणि खूप छान असं घरच्या घरी पौष्टिक असं आपण हे श्रीखंड आपण तयार केलेलं आहे. तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला आठवणीने लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. तर आज वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर असेच मस्त खात रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.